ब्रॉट टू यू बाय विगार्ड। प्रफुल्ल पटेल हे भाजपच्या संपर्कात होते, नेमकं काय म्हणाले? एक लक्षात घेतलं पाहिजे की साहेबांनी दिलेल्या मुलाखतीतून अनेक प्रश्न निर्माण होतात, जसं की 2004ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वात जास्त जागा महाराष्ट्रात निवडून आल्या, यात काही दुमत असण्याचं कारण नाही। आणि मग तुम्हाला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कोणाला करायचंच नव्हतं की तुमच्याकडे उमेदवार म्हणून कोणी नव्हतं, असं कसं म्हणू शकता? माझं म्हणणं असं आहे की 2004च्या वेळी ज्यावेळेस राष्ट्रवादी सत्तेत आलं त्यावेळेस आर आबा असतील, भुजबळ साहेब असतील, विजयसिंग मोहिते पाटील असतील, पद्मसिंग पाटील असतील, भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। स्वतः अजितदादा असतील, असे अनेक लोक कॅपेबल होते आणि त्यामुळं 2004ला राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हता की असलेल्या उमेदवाराला साहेबांना मुख्यमंत्री करायचं नव्हतं, हे एकदा साहेबांनी महाराष्ट्राला परत सांगितलं पाहिजे। दुसरं मला असं विचारायचं आहे की 1978 साली मुख्यमंत्री होण्यासाठी अगदी सरकार पाडेपर्यंत कोणी भूमिका घेतल्या? तिसरं, पृथ्वीराज चव्हाण नावाचे मुख्यमंत्री लादल्या गेले महाराष्ट्रावर, त्याला सुद्धा साहेबांनी कुठं मला असं वाटते विरोध केला असं दिसलं नाही की पृथ्वीराज चव्हाणांना कुठला अनुभव होता, तेही जाऊ द्या। अलीकडे महाविकास आघाडीच्या काळात दोन्ही सभागृहाचा अनुभव नसलेले आदरणीय उद्धव ठाकरे साहेब यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला होता? उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आणि साहेब म्हणतात की 2004ला आमच्याकडे कॅपेबल उमेदवारच नव्हता, तर मग तुमच्या मनात काय होतं की आदरणीय सुप्रियाताई जोपर्यंत राजकारणात नसतील तोपर्यंत कोणी मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, कारण सुप्रियाताईची राजकीय कारकीर्द 2006 नंतर सुरू होते। त्यामुळे ह्या गोष्टी संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत की पृथ्वीराज चव्हाणांसारखा नेता लादला गेला, त्याला विरोध का केला नाही? उद्धव साहेबांना कुठला अनुभव नसताना त्यांना मुख्यमंत्री पदासाठी पुढं कोणी केलं? तिसरा माझा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की 2004ला सर्वात जास्त जागा निवडून आल्यानंतर सुद्धा इतकी मोठी फळी आपल्याकडे असताना राष्ट्रवादीने संधी का हुकवली? माझ्यासारख्या राष्ट्रवादीच्या सामान्य कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे, तोच प्रश्न अजितदादांनी विचारला। त्यामुळे साहेबांनी जाणीवपूर्वक हा संभ्रम निर्माण करणारा युक्तिवाद केलाय आणि मला असं वाटते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नुकसान का झालं याचं चिंतन महाराष्ट्राने करावं। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।